75 किलोमीटरचा प्रवास करून शेतकऱ्यांचा निघालेला लॉंग मार्च सध्या नाशिकच्या म्हसरूळ परिसरामध्ये आहे आणि आज हा लॉंग मार्च जो आहे तो नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि शेतकरी संघटनांच्या वतीने त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या भागातून निघालेला हा लॉंग मार्च जो आहे तो आज जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांच्या आणि आदिवासींच्या ज्या मागण्या आहेत त्या अद्यापही मान्य झालेल्या नाही आहेत आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांनी या ठिकाणी एक शेवटचा पर्याय म्हणून एकूणच हा लॉंग मार्च जो आहे तो सुरू केलेला आहे आणि आदिवासींच्या सवलती घेत असलेल्या बिगर आदिवासींच्या सवलती ज्या आहेत त्या बंद कराव्यात, बोगस आदिवासींना नोकरीतून कमी करून खऱ्या आदिवासींना नोकरी द्यावी, कांदा निर्यात बंदी उठवावी, कांद्याला किमान 2000 रुपये हमीभाव द्यावा, यासह ज्या मागण्या आहेत त्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच बसून राहण्याचा निर्धार या शेतकऱ्यांनी केला आहे आणि त्यामुळे हा लॉंग मार्च आज नाशिकच्या दिशेने धडकणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।